आहेत आता वसीम भाई, तर आपण त्यांना आता विचारून घेणार आहोत की ऑटो रिक्षा संदर्भात जे रिक्षा भाडं वाढलेलं आहे, बसवाल्यांचं जे भाडं वाढलेलं आहे, तर त्या संदर्भात आपण आज यांच्याचबरोबर आपण सविस्तर चर्चा करून घेणार आहोत। आणि हे जे आहेत हे ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर आज माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की ग्रामीण भागामध्ये जो ऑटो रिक्षाचं जो मीटर आहे त्या मीटरच्या संदर्भात आज आपली सविस्तर चर्चा घेण्याचं ठरवलेलं आहे। तर वसीमभाई, महाराष्ट्र शासनामार्फत म्हणा, RTOच्या माध्यमातून म्हणा, 3 रुपये भाडं वाढवण्यात आलेलं आहे। ही भाडंवाढ जी झालेली आहे ती ग्रामीण भागामध्ये जे शेअरिंगमध्ये चालवणारे ऑटो रिक्षा चालकांना परवडणारे जोगे आहे का, आणि रिक्षा चालकांना त्याचा 3 रुपये वाढलेला जो आहे त्याचा फायदा होईल का? जरा तुम्ही मला सविस्तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपली बाईट द्या। नमस्कार। प्रशांत भाऊंचं म्हणणं असं आहे की मीटरचं जे चार्ज आहे ते 3 रुपये वाढवलं आहे। पहिलं 23 रुपये वर कितीतरी पैसे होता आणि आता काहीतरी एक 3 रुपये त्यात वाढ केलेलं आहे शासनाने। पण याचा फायदा ग्रामीण भागात होईल असं मला तर काही दिसत नाही आहे। पण हे रिक्षावाल्यांच्या खिशाला कात्री आहे एवढं दिसतं आहे। ग्रामीण भागाच्या जे रिक्षावाले आहेत ना त्यांना याचा नुकसान आहे, कारण की फायदा नाही आहे याचा। कारण की जे शेअरिंग ऑटो जे आम्ही चालवतो आहे असो की 10 रुपये असो 15 रुपये असो ते तसेच चालत राहणार। पण पॅसेंजरला आम्ही हा मुद्दा बोलला तर पॅसेंजर म्हणणार नाही असं कसं तुम्ही जास्त आम्हाला लूट करताय आमची, असं तसं त्यांच्याकडून एक आम्ही त्यांना बोलल्यानंतर त्यांचा रिप्लाय असा येतो की बाबा तुम्ही पैसे जास्त घेताय, असं का जात आहे। पण शासनाने याचा जरा विचार करावा। तर अजून एक मुद्दा आहे की ग्रामीण भागामध्ये मीटरची गरजच पडत नाही, कारण की ह्या ठिकाणी ग्रामीण क्षेत्रामध्ये भरपूर लोक शेअरिंगप्रमाणेच प्रवास करत असतात आणि रिक्षा चालकांना ही मीटर तो वापरता येत नाही आणि त्या मीटरचा त्यांना फायदा होत नाही आणि भरपूर वेळा त्यांना मेंटेनन्सला खर्च होत असतो। आता 3 रुपये वाढवलं आहे, त्याचप्रमाणे आता 3 रुपये जर वाढवले तर आता 26 रुपये प्रमाणे आता मीटरचं बिल होणार आणि तो ग्रामीण भागामध्ये RTOकडून सुद्धा मीटरचं पासिंगच्या वेळेस तो मीटर बघितला जातो। तर ग्रामीण भागामध्ये याची काही गरज नसताना RTOच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील रिक्षा चालकांना या मीटर संदर्भात काही ना काहीतरी सवलती दिल्या पाहिजेत का? सवलती तरी दिल्या पाहिजेत। पहिली गोष्ट म्हटली की हे जे मीटरच्या मागे 3 रुपयाची वाढ केले ना ते तर काही गरज नाही आहे, कारण की ग्रामीण भागात एवढं कोण मीटरच्या प्रमाणे चालणारा पॅसेंजर असा कोण भेटत नाही आहे आणि तेवढ्या ग्रामीण भागात त्या हिशोबानं डिस्टन्स पण नाही आहे। जास्तीत जास्त 5 किलोमीटर इकडं तिकडं मीटरच्या हिशोबानं चला म्हणले की नाही म्हटलं आम्हाला जे काय भाडं ठरवून दिल्याप्रमाणे तेवढंच घ्यावं लागतो पॅसेंजरकडून। पण ह्याची काय आवश्यकता ह्या ठिकाणी ग्रामीण भागात ह्याचा उपयोग आणि ह्याचा फायदा होईल असं मला तर काही वाटत नाही। रिक्षा चालकांच्या जो मीटरचा जो खर्च आहे तो 400-500 रुपये आता कमीत कमी तो बनवायला घेणारच। तर तुम्हालाही माहिती आहे की मीटरचे आता 3 रुपये वाढवलेत, म्हणजे आता RTOकडे जर आपण पासिंग करण्याच्या टायमाला जर गेलो तर ते त्या ठिकाणी 26 रुपयाच्या मीटरप्रमाणे पाहिजे। पण ग्रामीण भागामध्ये कमीत कमी त्या मीटरचा आता खर्च 500-600 रुपये आहे। त्या 3 रुपयाचा जो वाढवलेला जो आहे दर तो ग्रामीण भागामध्ये कसल्याच कामाचा नाही आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तेच बोललो, त्या हिशोबानंच बोललो मी आत्ता। याचा विचार जे आहे ना, आता 3 रुपये जे वाढ केलं आहे ह्या सिटी मर्यादेत बरोबर आहे, पण ग्रामीण भागात याचा काहीच उपयोग होणार नाही। आणि ह्याच्यातून शासनानं काहीतरी जरी मार्ग काढून जरा काहीतरी हे काढावं, रस्ता ग्रामीण भागाच्या रिक्षा चालकांना न्याय दिला पाहिजे, कारण की ग्रामीण भागामध्ये शेअरिंगच गाड्या चालतात, त्या ठिकाणी मीटरचा कसलाही संबंध येत नाही आणि त्याच्यावरती बहुतेकदा ग्रामीण भागामध्ये मीटरप्रमाणे रिक्षावाले चालवत सुद्धा नाही आणि पॅसेंजर बसत सुद्धा नाही। त्याच्यावरती तुम्ही काय सांगा? कशा चालणार ग्रामीण भागात मीटरच्या प्रमाणे कसं चालणार सांगा? कारण सामान्य नागरिकांना भाडं परवडेल मीटरचं? नाही, अजिबात नाही परवडणार। त्यांनी तेच म्हणतात, आम्ही बोललो त्यांना की बाबा मीटर मागं 3 रुपये वाढल्यात, तर पॅसेंजर आम्हाला म्हणतो की बाबा कशाचे 3 रुपये वाढल्यात, पण हे त्यांच्या लक्षात येत नाही ना। हे आपल्याला कळतं की बाबा मीटर शेअरिंग
पहिला 23 रुपये होता, आता मीटरचा चार्ज झाला किती 26 रुपये. पण हे जर पॅसेंजरला आम्ही समजून सांगायला गेलो तर पॅसेंजर आम्हाला म्हणतो हे एवढं कसं काय भाडा लुटताय तुम्ही, लुटायचे धंदे काढलाय का, असा पॅसेंजरकडून रिप्लाय आम्हाला येतो. पण ह्याचा जे काय फेसिंग आम्हाला करावा लागतो या गोष्टींना. पण याचा विचार जरा काहीतरी जे आमचे संघटनेचे जे कोणी काय आहेत, जे अध्यक्ष वगैरे असतील, त्यांनी जरा शासनाला असं एक विनंती करावी की बाबा ग्रामीण भागात ग्रामीण भागातल्या ऑटो रिक्षा चालकांना मीटर संदर्भात तरी सवलत देण्यात यावी. हां, ग्रामीण भागातल्या जे ऑटो चालक मालक आहेत हे त्यांच्यासाठी जे काय संघटक अध्यक्ष वगैरे आहेत त्यांनी ही जरा शासना पुढाकार घेऊन त्यांनी जरा ही माफक दर करावा. आणि कधी कधी असं होतं की ग्रामीण भागातील लोकांना भरपूरदा कसं होतं की मीटरप्रमाणे भाडेच परवडत नाही, तर ते मीटरप्रमाणे त्या ठिकाणी रिक्षाही चालवल्या जात नाही. आणि शासनाने जे हे तीन रुपये जे वाढवलेले आणि ते ग्रामीण भागातील रिक्षा चालकांना कुठेतरी नुकसानदायकच ठरत आहे. तुम्हाला काय वाटतं? 100%. कारण की ही गोष्ट खरी आहे, इथं त्याचा फायदा उपयोग अजिबात नाही आहे. कारण की 3 रुपये वाढवल्यामुळे याचा काही फायदा होणार नाही. या 3 रुपयामुळे जर ग्रामीण भागातील रिक्षावाल्यांचं जर नुकसान होत असेल तर मीटरसाठी खर्च, परत त्याला रिपेअरिंग करणं, परत ते 26 रुपये करणं, त्याच्यासाठी बी खर्च होत असतो. ते 400-500 रुपये जे खर्च होतात त्या संदर्भात बी भरपूर वेळा RTO चालकांनी, RTOच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडं कुठे ना कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. 100% होणारच. आता ज्याच्याकडे मीटर नाही त्याला मीटर नवीन घ्यावं लागणार, त्याला पासिंग करावं लागणार, त्याला चेकिंग टेस्ट करून फिटिंग करण्यासाठी RTOला दाखवण्यासाठी त्याचा खर्च नाही म्हटलं की 1000पर्यंत 1500पर्यंत जाऊ शकतो. त्याची कुणाची ऐपत नाही आहे, कोण रिक्षा आपलं शिफ्टनं चालवतो. काही जण परिस्थिती अशी आहे की बाबा 100-500 रुपये खर्च करू शकत नाहीत. याचा जरा शासनानं पण विचार करायला पाहिजे. शासनाने 100% विचार केला पाहिजे. कारण की ग्रामीण भागातील रिक्षा चालकांना परत मीटर दुरुस्त करून त्याचं 26 रुपये करणं हे फार त्यांच्या खिशाला कात्री बसल्यासारखं आहे. म्हणून RTOच्या ग्रामीण भागातील, आता आमचा जो भाग आहे तो पालघर जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बोईसर शहर आहे, हे ग्रामीण भागामध्ये. या ठिकाणी ग्रामपंचायत विभाग आहे. म्हणून या ठिकाणी कसल्याही प्रकारे शेअरिंग भाड्याप्रमाणेच रिक्षा चालवली जाते. या ठिकाणी मीटरच्या प्रमाणे भाडी आकारली जात नाही. आणि जरी आकारली तरी या ठिकाणी असलेले प्रवाशांना मीटर भाडं अजिबात परवडणारा जोगं नाही. तर याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया. आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनल.